लहानपणी आपण दुष्ट चेटकिणीची गोष्ट ऐकली असेल। एका गावात माया नावाची दुष्ट चेटकीण राहायची आणि ती तिथल्या गावातल्या लोकांना खूप त्रास द्यायची। तिचा स्वभाव अत्यंत दुष्ट होता। तिला जादू यायची आणि त्या जादूने ती लोकांच्या घरातल्या वस्तू चोरून न्यायची। गावकरी तिला खूप वैतागलेले होते। मग कालांतराने त्या गावातल्या तरुण मंडळींनी एकत्र येऊन असं ठरवलं की या दुष्ट चेटकिणीचा बंदोबस्त करायचा। मग तिच्या जादूमध्ये तिलाच अडकवून गावकऱ्यांनी तिला गावाबाहेर हाकलून दिलं आणि मग सगळे गावकरी आनंदाने राहू लागले। आता अशा गोष्टी काही खऱ्या घडत नाही, गोष्ट म्हणून ऐकायला छान वाटतात, पण आज मी तुम्हाला एका खऱ्या खुऱ्या चेटकिणीची गोष्ट सांगणार आहे। पश्चिम बंगालमध्ये ममता नावाची एक चेटकीण राहते। गेल्या 15 वर्षांपासून ती तिथल्या लोकांना खूप त्रास देते, म्हणजे तिथल्या हिंदू लोकांवर अनन्वित अत्याचार करते आणि तिथले सगळे लोक हिला खूप वैतागलेले होते। शेवटी या सगळ्या गावकऱ्यांनी बंगालवासियांनी एकत्र येऊन हिला इंगा दाखवायचं ठरवलं। आता मार्ग एकच की लोकशाही पद्धतीने सत्तेतून तिला बाहेर काढायचं। त्या पद्धतीने 2026च्या विधानसभा निवडणुकीत गावकरी एकत्र आले आणि तिला पराभूत केलं, पण हिचा माज काही उतरायलाच तयार नाही। म्हणजे पश्चिम बंगालमध्ये सत्ता बदल झाल्यानंतर सगळं काही सुरळीत शांत पद्धतीने पार पडेल असं वाटत होतं, पण ममताच्या गुंडांची गुंडगिरी बंद व्हायचं काही नावच घेत नाहीये। निवडणुकीत हिंसाचार झाला नाही, पण जसा निकाल लागला तसं रक्तरंजित कारवायांना तिथे सुरुवात झालीय। अनेक ठिकाणी हिंसाचार उफाळलाय। ममता नावाच्या चेटकिणीच्या रक्तरंजित कारवाया या आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा। नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर डिजिटल विवेक मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। जनतेने दिलेला कौल ममता बॅनर्जी सहजासहजी स्वीकारतील याची खात्री नव्हतीच आणि त्या पद्धतीनेच घडतंय। म्हणजे राजीनामा देताना सुद्धा ममता बॅनर्जींची नौटंकी आपण पाहतोच आहे आणि दुसरीकडे तृणमूलच्या गुंडांनी हैदोस घालायला सुरुवात केली। 4 मेला निकाल लागला, त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये आनंदोत्सव साजरा केला जात होता। एक प्रकारे 4 मेला ममता बॅनर्जींच्या हिंसक सत्तेपासून बंगालवासियांना स्वातंत्र्य मिळालं। जय श्रीरामच्या घोषणांनी पश्चिम बंगालचे रस्ते दुमदुमून गेले होते। सगळीकडे विजयाचा गुलाल उधळला जात होता। अनेकांच्या डोळ्यात आनंद अश्रू होते। इतकंच नाही तर कोलकात्यातील राज्य सचिवालय नबन्नामध्ये भाजपला बहुमत मिळाल्यानंतर कामाच्या वेळेतच सगळे सरकारी कर्मचारी एकत्र आले। जय श्रीराम, भारत माता की जय अशा घोषणा त्यांनी दिल्या। आणि त्यावेळेस कर्मचाऱ्यांनी असं सांगितलं की आनंदाच्या वातावरणात आम्ही एकत्र आलोय आणि भीतीमुक्त झाल्याची भावना आता आमची आहे। आता या किती बोलक्या प्रतिक्रिया आहेत, पण तरी सुद्धा विरोधक आणि त्यांचे जे समर्थक आहे त्यांना असं वाटतंय की हा जनतेचा कौल नाहीये। जनतेला तिथे बदल नको होता, तिथे ममता सरकारच हवं होतं, कारण ममताची हवा होती आणि ममता बॅनर्जी हरूच शकत नाही। पश्चिम बंगाल का तमिलनाडु का चुनाव चोरी कर लिया। ममता बाई पार्टी वाटते कोणी वर केले ती लोक सांगते ते पडणारच नाहीये, काहीतरी हाय रो आता लफडा आहे। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सीआरपीएफचे जवान यांच्यामुळे भाजपला हा विजय मिळालाय। SIR मोहिमेमुळे मतदारांची नावं वगळली आणि त्यामुळे भाजप जिंकलं असा आरोप विरोधक करतायत। कि बंगाल में जैसे भाजपा ने सारी एजेंसीज को हाथों में रख के चुनाव लड़ा, क्या वो चुनाव लड़ रहे थे या बंगाल काबिज करना चाहते थे वहां के नागरिकों के हित के खिलाफ, मन के खिलाफ, वो तो आपने देखा है। और ये काफी सारा अन्याय बंगाल ने झेला है, काफी सारा इंसल्ट बंगाल ने झेला है और जवाब बंगाल देगा, ये मुझे पूरा यकीन। अहो, तिथली जनता सांगतेय की आम्हाला ममता नको, आम्हाला बदल हवाय, आम्हाला भाजपचं सरकार सत्तेत हवंय। आता जनता काय म्हणते याला सुद्धा तुमच्या लेखी काही किंमत नाहीये का? आणि तसंही विरोधक जनतेला कुठे विचारतात? बरं, ते जाऊ द्या, पण आता तृणमूलच्या गुंडांनी तिथे जो उच्छाद मांडलाय त्याविषयी तुम्ही काय म्हणाल? का अजूनही तुम्ही त्यांचीच पाठराखण कराल?
निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 5 मेला कोलकात्याच्या प्रसिद्ध मार्केट परिसरात लोकांच्या जमावाने बुलडोजर चालवून तृणमूल काँग्रेसचं जे कार्यालय होतं ते पाडलं. हे कार्यालय अवैधरित्या जमीन बळकावून तिथे बांधण्यात आलं होतं. म्हणजे एक प्रकारे बंगाल वासियांसाठी अच्छे दिन येत होते. पण ते सगळं रक्तरंजित कारवायांमध्ये बदललं. न्यू टाउन मध्ये भाजपचे कार्यकर्ते मधु मंडल यांना तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी मारहाण केली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अनेक ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांच्या घरावर सुद्धा आक्रमण झाली आहेत. निकालाच्या 4 तासानंतर भाजपचे नवनिर्वाचित आमदार पीयूष कनोडिया यांच्या भावाची सुद्धा हत्या करण्यात आली. बहुत दुखजनक घटना है। आज ही मैंने विधायक का पद संभाला है और 4 घंटा भी नहीं कटा, मुझे आके मेरे ही भाई के गले में माला देना पड़ रहा है। उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील संदेशखलीमध्ये तर परिस्थिती याहूनही बिकट आहे. 5 मेला उशिरा रात्री बामनघेरी परिसरात गस्त घालणाऱ्या पोलिसांवर आणि केंद्रीय दलाच्या जवानांवर सुद्धा तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी अंधाधुंद गोळीबार केला. यामध्ये अनेक पोलीस कर्मचारी हे जखमी झालेत. उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील आमडंगा विधानसभा मतदारसंघात एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. पीडित मदन मोरल यांचा असा आरोप आहे की आम्ही भाजपला मतदान केलं याचा राग डोक्यात ठेवून तृणमूलच्या गुंडांनी आमच्या घरावर आक्रमण केलं, आमच्या घरात येऊन तोडफोड केली आणि घरातल्या सदस्यांवर जीवघेणा हल्ला केला. दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात असलेल्या नारायणपूर मधील घुटियारी शरीर इथे तृणमूल काँग्रेसचे नेते सलाउद्दीन सरकार यांच्या कार्यालयावर पोलिसांनी धाड टाकली. तेव्हा त्यांच्या कार्यालय परिसरातून मोठ्या प्रमाणात धारधार शस्त्र आणि दारुगोळा हस्तगत करण्यात आला. म्हणजे थोडक्यात काय तर गुंडगिरीसाठी गोंधळ घालण्यासाठी तृणमूलचे नेते तयारच होते. त्यांनी सगळी तयारी करून ठेवलेली होती. अहो, अशा एक नाही अनेक घटना आहेत. त्यातल्या काही घटना मी इथे आता तुम्हाला सांगतेय. आता या सगळ्यामध्ये अजून एक धक्कादायक घटना घडली. म्हणजे 6 तारखेला रात्री भाजपचे वरिष्ठ नेते सुवेंदू अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक चंद्रनाथ रथ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील मध्यमग्राम या परिसरात ही धक्कादायक घटना घडली. 2021 पासून चंद्रनाथ रथ हे सुवेंदू अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक म्हणजे पीए म्हणून काम करत होते. याबरोबरच पक्ष संघटन, बैठका आणि स्थानिक राजकीय समन्वयात त्यांची महत्वाची भूमिका होती. घरापासून काही अंतरावर असतानाच त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. सुवेंदू अधिकारी हे पश्चिम बंगाल भाजपमधील प्रमुख चेहरा मानला जातात. ते मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत. 2021च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा नंदीग्राम मतदारसंघात पराभव केला होता. आणि आता म्हणजे 2026च्या निवडणुकीत ममता बॅनर्जींचा बालेकिल्ला असलेल्या भवानीपूर मतदारसंघातून सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जींना हरवलंय. त्यामुळे सुवेंदू अधिकारी यांच्या निकटवर्तीयाची हत्या होणं हे भयंकर आहे. सत्तेसाठी ममता बॅनर्जी कोणत्याही थराला जाऊ शकतात आणि कोणालाही मारू शकतात. चंद्रनाथ रथ यांच्या हत्येनंतर काही तासांनी बसीरहाटमध्ये भाजप कार्यकर्ते रोहित रॉय यांच्या पोटात तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गोळी झाडली. रोहित रॉय आणि भाजप पक्षाचे इतर कार्यकर्ते हे परिसरामध्ये भाजपचे झेंडे लावत होते आणि त्यावेळी 8-10 तृणमूल काँग्रेसचे गुंड आले आणि त्या गटाने यांना अडवलं आणि तिथे गोळीबार केला आणि या हल्ल्यात रोहित रॉय हे जखमी झालेत. हे सगळं पाहिल्यावर असं वाटतं की पश्चिम बंगाल भारतातच आहे ना. ममता बॅनर्जींनी काय अवस्था करून ठेवली पश्चिम बंगालची. लोकशाही मार्गाने मिळालेला जनादेश त्या स्वीकारण्यास तयार नाहीये. याला शुद्ध भाषेत अरेरावी आणि हट्टीपणा म्हणतात. बरं, लोकांनी हा बदल घडवून आणला म्हणून तुम्ही त्यांच्यावर सुद्धा हल्ले करणार? अहो, किती खालच्या पातळीला उतरणार आहात. अहो, तुम्ही भारतात राहतात, बांगलादेशात नाही. म्हणजे या सगळ्या घटना पाहिल्यावर एक गोष्ट नक्की आहे की निवडून आलेल्या आमदारांवर हल्ले करायला सुद्धा ममता बॅनर्जी मागे पुढे पाहणार नाही. त्यामुळे सरकार स्थापनेच्या आधी या बाईचा बंदोबस्त करणं आवश्यक आहे. हिंदुस्थानात एका राज्यात हिंदू म्हणून राहण्याची, सण साजरे करण्याची चोरी असावी? किती लाजिरवाणी गोष्ट आहे. बरं, जनतेने तुमच्या विरोधात क्रांती केली तर ती क्रांती सुद्धा तुम्ही चिरडून टाकणार. अजून किती लोकांचे बळी जाणार आहेत.
जसा 4 मेचा निकाल हा ऐतिहासिक ठरला किंवा बंगालवासियांसाठी 4 मे हा ऐतिहासिक दिवस असला तरी त्यानंतरचा रक्तरंजित अध्याय हा सुद्धा कोणीही कधीच विसरणार नाही. ममता बॅनर्जी, तुमच्या पापाचा घडा आता भरलाय. अहो बास करा. आणि इकडे महाराष्ट्रातले जे नेते त्या ममता बानोची बाजू घेतायत, त्यांची पाठराखण करतायत, त्यांना सुद्धा लाज वाटायला हवी. अहो भाजपला विरोध करायचा म्हणून तुम्ही त्या अत्याचारी हिंसक बाईची बाजू घेणार, तिची पाठराखण करणार. तुम्ही सुद्धा किती खालच्या पातळीला जाणार आहात यातून तुमचीच मानसिकता कळतीये. आता या सगळ्या हिंसक कारवायांवर संजय राऊत काय म्हटले, तर या सगळ्यामध्ये केंद्र सरकारची चूक आहे. त्या ठिकाणी सुरेंद्र अधिकारी जे आहेत त्यांच्या देखील पीएची हत्या करण्यात आली. त्याच्यामुळे देखील असं म्हटलं जातं की तो हिंसाचार तिकडे उसळलेला आहे. पाहावं लागेल. पण हिंसाचार जर उसळला तर त्याला जबाबदार पूर्णपणे केंद्र सरकार असेल. आपण कोणाची बाजू घेतोय याचा एकदा तरी विचार करा. म्हणजे तुम्ही विरोधक आहात मान्य आहे, पण एकदा त्या बंगालमधल्या निष्पाप जनतेचा विचार करा. त्या दुसऱ्या सुप्रियाताई सुळे त्या काय म्हणतायत, तर ममता बॅनर्जी पुन्हा एकदा फिनिक्स पक्षाप्रमाणे उभ्या राहतील, पुन्हा एकदा उंच भरारी घेतील. पश्चिम बंगाल के जो रिजल्ट है बिल्कुल अनपेक्षित है आप लोगों के लिए. बहुत मिक्स्ड रिव्यूज आ रहे थे, लेकिन ममता दीदी फिनिक्स की तरह फिर से एक लड़ाऊ और जिम्मेदार महिला है और मुझे विश्वास है कि फिर से एक चुनौती समझ के वो आगे बढ़ती जाए. फिनिक्स पक्षाची उपमा कोणाला द्यायची हे सुद्धा जर तुम्हाला कळत नसेल तर एकंदरीतच अवघड आहे. म्हणजे हिंदू विरोधी अत्याचारी हिंसक बाईला फिनिक्स पक्षाची उपमा कशी काय लागू होऊ शकते. पण बरं झालं, तुमच्या या विधानांमुळे तुमची मानसिकता आणि तुमचा खरा चेहरा जनतेच्या समोर आला. हे जे सगळे विरोधक आहेत ना, उद्धव ठाकरे, संजय राऊत, सुप्रिया सुळे, अखिलेश यादव, हे त्या हिंसक बाईची म्हणजे ममता बानोंची पाठराखण करतायत. हे सगळे एका माळेचे मणी आहेत. म्हणजे हे सुद्धा तिच्याच मार्गावर चाललेत. पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक आहे, तेव्हा अखिलेश यादव, तुझी सुद्धा ममता बॅनर्जी सारखीच अवस्था होणार आहे. आता मतदार म्हणून आपली जबाबदारी आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आपण कोणाला मत देणार यावर आपली अवस्था अवलंबून आहे. ममता सारख्या चेटकिणीच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या लोकांना जर आपण मत दिलं तर बंगालमधल्या हिंदूंची जी अवस्था झालीये ती आपली व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे मतदार राजा, जागा हो आणि जागा राहा. आता सगळं आपल्या मतदारांच्याच हातात आहे. आजच्या भागात इथेच थांबते, पण या सगळ्या हिंसक कारवाया लवकरात लवकर थांबाव्या हीच इच्छा आहे. या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स मधनं नक्की कळवा. धन्यवाद.